संतोष देशमुखांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सगळेजण इथे जमलो आहोत. आता लोकशाही निर्माण झालेली आहे आणि लोकशाही निर्माण झाली असल्यामुळे मी मनोज जरांगे पाटलांना सांगितलं की तुम्ही शेवटी बोला, मी अगोदर बोलतो. तर त्यांनीही त्यांचा मोठेपणा दाखवला की संभाजीराजे असतील मोठे, पण त्याच्यापेक्षा मोठं ते घराणं आहे आणि म्हणून त्या घराण्याच्या वतीने सुद्धा मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. संतोष देशमुखांची हत्या झाली, मी महाराष्ट्रात नव्हतो आणि मला असं वाटलं की आपण तिथं का नाही, महाराष्ट्रात लगेच पोहोचणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर पहिल्यांदा संतोष देशमुखांच्या घरी गेलो, त्यांना सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरच्या लोकांना. मला 2 मिनिटं विराज पाहिजे, 2 मिनिटं विराज पाहिजे. हा विराज संतोष भाऊंचा मुलगा. या विराजकडे तिथं मी बघितलं आणि मला त्यांच्या घरच्या मंडळीच्या बहुतेक भावाने मला फोटो दाखवला. ज्या पद्धतीने, ज्या क्रूर पद्धतीने त्यांना मारलं गेलं, हत्या केली. या शिवाजी महाराजांच्या घरात सुद्धा माझा जन्म होऊन सुद्धा मला ते बघवलं नाही, मला भावलं नाही. ते मी घाईवून गेलो. हे महाराष्ट्र आहे, हे शिवाजी महाराजांचे, शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे. काय आपला अधिकार होतो? हे संस्कार शिवाजी महाराजांनी आपल्याला कर दिलेत का? ही दहशत, म्हणजे ज्या पद्धतीने, ज्या क्रूर पद्धतीने मारलं गेलं आणि त्याच्यावर आजही निर्णय होत नाही, हे दुर्दैव, हे दुर्दैव. मी जास्त काही बोलणार नाही, आज मी मुद्देशीर बोलणार आहे. आणि ज्यावेळी मी त्या घरच्या मंडळीला भेटलो, बोललो, त्याची चर्चा केली, अनेक लोकांनी आपली मतं व्यक्त केली तिथं. आता एकच निर्णय मी घेतला, एकच निर्णय मी घेतला. तो निर्णय हा होता, मी सगळ्यांच्या समोर जाहीरपणाने मी त्यावेळी बोललो की हा जो मोरक्या आहे, त्या मोरक्याचा आश्रय देतात जो कोण आहे तो धनंजय मुंडे. मी नाव घेऊन सांगतोय, नाव घेऊन कोर्ट करतो. छत्रपती केव्हा कोर्ट करत नाही, तरी मी कोर्ट घेऊन सांगतो, तो आश्रयदाता धनंजय मुंडेला मंत्रीपद देऊ नका, हे मी त्यावेळी सांगितलं होतं. पण मला माहित नाही त्याचा राजीनामा घेतील काय, देतील काय, हकलपट्टीत करतील. पण बीडच्या सगळ्या जनतेच्या लोकांना मला हे सांगायचं, ते सांगण्यासाठी मी आलोय. आणि ते म्हणजे जर का त्याला पालकमंत्रीपद दिलं तर हा संभाजी छत्रपती घराणा बीडचं पालकमंत्री घेणार. आम्हाला दहशत चालत नाही, आम्हाला दहशत चाललं नाही. शिवाजी महाराजांचं हे, शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे आणि इथं जर दहशत कोण बसत असेल तर माझी जबाबदारी, माझं कर्तव्य आहे, मी तर काय चाललंय, काय चाललंय? आपल्याला बीड बिहार करायचंय का? बीड बिहार करायचंय? मग आपल्याला इथं सगळ्यांनी रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. हे महाराष्ट्र आहे आपलं, बीड आपल्याला, हे बिहार नाही आपले, हे महाराष्ट्र. बीडवर आमचं प्रेम आहे. हो, तिथं 19 दिवस झालेले. किती दिवस झाले? 19 दिवस झाले. आरोपी सापडत नाहीत. ते 3 आरोपी सापडत नाहीत अजून. आणि त्याचा मोरक्या, मला शब्द हा मी धरून घेतला, हा मोरक्या त्यांचा आहे. कसा मोरक्या तो सगळ्यांनी इथं वक्त्यांनी सांगितलं. तो मोरक्या बिंदासपणाने इंस्टाग्राम वर त्याची पोस्ट होतो, मी दर्शनाला गेलोय. हे कसं चालतंय हो?
मला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे, सरकारला विचारायचं आहे, हे कसं तुम्ही चालून घेता? तुम्ही स्वतः विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्री काय बोलतात? एसआयटी लावणी मानतात, ठीक आहे, त्या एसआयटी वर मी बोलतो, पण हे सुद्धा बोलून दाखवतात त्याच टोन मध्ये, त्याच लाईन मध्ये की हा मोरक्या खंडणीत दोषी आहे. हे कोण बोलले? मुख्यमंत्री महोदय त्यांच्या भाषणात बोलतात. मग त्या मोरक्याला अजून अटक का झाली नाही? आपला प्रश्न सर्वांच्या वतीनं सरकारला. हो, त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय, इथं मोठ्या सभेत पंकजा मुंडे म्हणतात, काय म्हणतात की हा वाल्मिक करार, हा धनंजय मुंडेचं पान सुद्धा आलं त्याच्यामुळं. हे कोण बोलते? मी नाही. कोण बोलते? धनंजय मुंडे बोलतात. आणि धनंजय मुंडे हे सुद्धा म्हणतात, पंकजाताई मुंडे म्हणतात, धनंजय मुंडे काय म्हणतात? माझे आणि त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, माझे त्यांचे घरचे संबंध आहेत, आमचे त्यांचे व्यवहारिक संबंध आहेत. आणि त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय की त्याला, या मोरख्याला वटमुक्त्यार पत्र सुद्धा दिलेलं व्यवहार करण्यासाठी. ज्या माणसाला वटमुक्त्यार पत्र दिलं, कोणाला दिलं जातं वटमुक्त्यार पत्र? जो विश्वास होतो त्याला दिलं जातं. मग का आताचा हा मंत्री का जबाबदारी घेत नाही वाल्मिक करारला अटक करण्यासाठी? त्याला माहित नाहीये कुठे दिवस रात्री ते कशी बोलतात, कुठं काय करते, कसे पैशाचे उलाढाल करतात, हे सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला. मग त्याला माहित नाही? माहिती कुठे ठेवलंय? सगळं ठेवलंय, सगळ्यांना कल्पना आहे, पूर्ण महाराष्ट्राला याची कल्पना आहे. पण आता आम्ही कदापि ही दशक खपवून मुळीच घेणार नाही. मुख्यमंत्री महोदय आणि प्रामुख्याने अजितदादांना सुद्धा सांगायचे, तुमच्या पक्षाचे प्रमुख जे तुम्ही आलाय, तुमचं मोठेपण आहे तर तुम्ही आला, पण अजितदादांना सुद्धा सांगायचे तुम्ही आयुष्यभर परखडपणाने बोलू नका. मी माझी काम करण्याची पद्धत ही आहे, पण काम करण्याची पद्धत तुमची तशी असेल परखडपणाने. करेक्ट? आता कार्यक्रम करेक्ट करा तुम्ही. आता कार्यक्रम करेक्ट करून दाखवा. तुमच्याकडे धमक असेल, तुमच्याकडे हिंमत असेल, त्या पहिल्या या मंत्रीला हकलून द्यायला पाहिजे. हा कचरपडी कार्यक्रम कसं सहन करायचं आपण? एक एक क्षण मी आल्यानंतर मला दुसरा तो फोटो दिसत होता. काय वाढ केले, किती वाढ केले. हे महाराष्ट्र आहे काय? आमचा अधिकारी शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, काय अधिकारी आम्ही पुरोगामी शाहू फुले आंबेडकरांचं म्हणायचं. सगळ्या समाजातले लोक इथं आलेले, सगळ्या पक्षातले लोक इथं आलेले. अहो, तो बिचारा संतोष देशमुख हा मराठा आहे म्हणून वाचवायला गेले नाही. तो काय म्हटलं, मी सरपंच आहे, मी 15 वर्ष 3 टर्म मी सरपंच आहे. एका सामान्य घरातला त्याचा जन्म, एक गरीब समाजातला मुलगा, प्रामाणिकपणे एवढं 3 वर्ष सरपंच पद बसवणं, 3 टर्म कोणाला चेष्टा नाही. मला नाही वाटत महाराष्ट्रात तो कोणाला वाचवला जातो? बौद्ध समाजाचा, दलित समाजाचा अशोक सोनवणेला बोलते, त्या मुलाला वाचवलं जातो. आणि म्हणून हा इतिहासात पहिल्यांदा असा मोर्चा घडलाय ज्याच्या जातीच्या पलीकडं, धर्माच्या पलीकडं, आणि ह्याचा निर्णय या सरकारने देणं गरजेचं. एक चांगली मागणी आवाज साहेब तुम्ही मी चर्चा करत होतो, ती म्हणजे एसआयटी जी नेमलेली आहे. आणि त्या दिवशी मी घरी गेलो होतो त्यांच्या वेळी त्या घरातल्या मंडळी सुद्धा, त्याच्या सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या त्या गावातल्या ग्रामस्थांनी मला सांगितलं, राजे तुम्ही आवाज हा उठवणं गरजेचं आहे. आणि आम्हाला अधिकारी कोण पाहिजे एसआयटीवर? आम्हाला अधिकारी कुमावत सारखा अधिकारी द्या, ज्याला इथं बाहेर काढलं. सगळ्यांचं एक मत आहे, तुम्हाला का कुमावत इथं बाहेर काढलं? शहाजी उमाप सारखा अधिकारी आम्हाला द्या. शहाजी उमाप सारखा आम्हाला अधिकारी, आम्हाला पारदर्शकपणाने ह्याचा निर्णय लागेल का? पण किती दिवस वाट बघायची आपण सर्वांनी ठरवायचं. सरकार इथं बघायचं काय आक्रोश आहे. एवढ्या उन्हातानात सुद्धा हजारो लोक इथं पीठ, एक माणूस इथं हल्ला नाही. की आणलेले लोक नाही, हे सगळ्या एक आक्रोश दाखवायला सगळे आले. हे बघा उजवीकडे कसे बसले लोकांवरती पत्र्यावर. कोण बसले कोणासाठी? हे संतोष देशमुखांसाठी तर बसले, पण संतोष देशमुखांच्या बरोबर ती माणुसकी जपण्यासाठी हे सगळे क्रूरपणा हा संपवण्यासाठी इथं बसले. माझी सगळी तुमच्या नेत्याकडनं सगळ्यांना विनंती राहणार, तुमचे जे कोण पक्षाचे प्रमुख असतील, जे कोण असतील,
और राजकारणाच्या पलीकडे आपण काहीतरी विचार करू, राजकारणाच्या पलीकडे आपण विचार करू आणि सांगू हा संतोष देशमुख हा नुसता निमित्त आहे. संतोष देशमुख हा निमित्त, पण ही दहशत प्रामुख्याने बीड मध्ये या 20-25 वर्ष चालू. मला ज्यावेळी सगळ्या सांगितलं 20 दाखवले मला, मी घाबरून गेलो. तुमचे 20 बघून 1200 की 1300 तुमचे गन मेसेज स्वतः मंत्री महोदय स्वतः बंदूक घेऊन. बंदुकीचा अधिकार आमचा आहे, आम्ही बंदूक आमच्या माफक बंदूक, आम्ही हातात धरले की बंदूक अशी धरली का? आणि आज हे 350 वर्षापूर्वी आम्हाला ती सवय ते रक्ताच्या आमच्या रक्तापासून सुद्धा ही भाषा नाही की मग किंबहुना तलवार दाखवणं किंबहुना बंदूक दाखवणं आम्ही आयुष्यात करू शकत नाही. ते सुद्धा लोकशाही घेण्यास मंत्री पडत नाही तुम्ही. ह्या रील्स बस शेवटचा हे सगळ्यांनी ठरवलंय, त्याच्याबद्दल मार्ग निघाला नाही. मनोज जनांगे असतील, सगळे मंत्रिमंडळ, सगळे बाजी मंत्री असतील, आजी मंत्री कोण आहेत, बाकी सगळे आमदारगण असतील, सगळ्या पक्षाचे लोक असतील, सगळ्या समाजाचे लोक असतील. आपल्याला याच्यातनं जर नाही न्याय मिळाला तर शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरचा विचार आपण बुडीत घालणार. हा माझा सगळ्यांना मेसेज आहे. हा महाराष्ट्राला माझा एकच मेसेज आहे, मी मोठा नाहीये, परत ते सांगतोय छत्रपती घराणं मोठं आहे. आणि छत्रपती घराण्याचं नाव आणि त्याचे संस्कार आपल्या जपाचे असतील तर माझ्यासारखा सुद्धा संभाजी छत्रपती, संभाजीराजे नाही, संभाजी छत्रपती सुद्धा आज तुमच्या बरोबर असले, तुमच्या शेवटच्या धक्क्यापर्यंत असणार आहे. या न्याय म्हणून देण्यासाठी आपलं सगळं असणार आहे. मी काय काय करणार आहे मी तर बोलणार नाही. ते विराजला माहिती आहे, त्यांच्या भगिनीला माहिती आहे, त्यांच्या भावांना समज, मी त्या दिवशीच बोलून आलेलो त्याला. मी तर मी ते बोलू, मी छोटपणा करणार, मी जबाबदारी काय घेतली मी त्यांनाच सांगितलंय. बाकी कुठल्या नेत्याच्या पेपरला सुद्धा सांगितलं बोलून दाखवत नाही किंवा प्रेस मीडियाला सुद्धा मी सांगितलं नाही. आणि तो जो दिलेला शब्द माझा ताई आणि विराट हा माझा शब्द आहे. आणि परत एकदा आपल्याला सगळ्यांना श्रद्धांजली व्हायची म्हणून कोणी इथं हलू नका, बाकी सगळे सैनिक सांगतील. एवढं बोलतो आपण. संतोष देशमुख यांच्या अतिशय अमानवीय मृत्यूच्या नंतर हा जो सर्वपक्षीय मोर्चा या ठिकाणी आपण सर्वजण आलेलो आहोत, त्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचं समाजभूषण आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील, या ठिकाणी छत्रपती राजारामांचे वंशज आणि आमच्या सर्वांचा आदरणीय दैवत राजे या ठिकाणी आलेले आहेत. राजे छत्रपती संभाजी महाराज आणि या ठिकाणी उपस्थित प्रकाश दादा, तसेच आमदार अभिमन्यू पवार साहेब, तसेच आपले मला वाटतं जिल्ह्यातले तर सगळेच आहेत, नरेंद्रजी आदरणीय आव्हाड साहेब, सॉरी ते आमच्या सर्वांमध्ये ज्येष्ठ आहेत, चूक भूल क्षमा असावी. नाही, आमदारकीमध्ये आणि मंत्रिपदाचा हिशोब केला तर तुम्ही आमच्यापेक्षा शक्यतो केतचे बाबा आले असतील ना, तर नाही काकाजी आलेले, तर हा, आणि सन्माननीय मोहनराव नरेंद्रजी पाटील, मोहनरावजी जगताप, हा जवळ घेतो, मोहनरावजी जगताप, महबूब भाई, तसेच या ठिकाणी माजी आमदार केज, या ठिकाणी ठोंबरेताई आलेले आहेत. आणि आमचे प्रदेशाध्यक्ष काकडे साहेब आहेत, सॉरी जिल्ह्याचे क्रमांक 1 चे व्यक्ती आहे बजरंगराव सोनवणे साहेब खासदार, आणि या ठिकाणी उपस्थित दीपक भाऊ आमचे पॅन्थर सेनेचे अध्यक्ष, आणि परमेश्वरराव सातपुते, आणि या मतदारसंघाचे प्रतिनिधी श्री संदीप भैया क्षीरसागर साहेब, आदरणीय आडसकर साहेब या ठिकाणी मागे बसलेत, रमेश भाऊ पोकळे पाठीमागे बसलेले आहेत, आमचे सतीश आबा सुद्धा या ठिकाणी आलेले, साताऱ्याचे महेशजी आमदार, नाही
माझे मित्र आहेत ते राजांच्या बरोबर आलेले, आमचं सर्वांचं आदरस्थान असलेलं घर आहे. तेव्हा मी अधिकच काही न बोलता मी जरा माझा पीए इथे येऊन बसला तर बरं होईल. सॉरी, आदरणीय मेटे साहेब ज्यांनी आम्हाला राजकारणामध्ये निश्चितपणे राहण्यासाठी खूप चांगली मदत केली, त्या आदरणीय ज्योतिताई मेटे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि चुकून माझ्याकडनं नाही राहिलं, ज्योतिताई स्टेजवरून खाली उतरल्यावर चप्पल काढून एक गुपचूप हाना तरीसुद्धा मला राग येणार नाही. परंतु मेटे साहेबांचं नाव घेणं हे क्रमप्राप्त आहे. आणि या ठिकाणी काय हे खून होतात, मर्डर होतात, परंतु ह्या खुनाची पद्धत फार चुकीची आहे. हो, ही कोणती पद्धत आहे तुमची माणसाला मारायची? मी सभागृहामध्ये सुद्धा म्हणलंय की तुम्ही गोळी घाला, किमान पटकन त्याचा जीव गेला असता. तुम्ही गाडीच्या टायर खाली घाला, अरे पण घालायचा का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी राज्यघटना आहे, या राज्यघटनेप्रमाणे मुंगी मारायला सुद्धा तुम्हाला अधिकार नाही. पक्षाला मारायला जरी तुम्ही गेलात तर पक्षी प्रेमी आहेत. आमच्या इकडचा कोणी मोर जरी मारला तरी आम्ही त्याच्यावर केस करतो, मोर मारला ह्याला जेलात घाला असं आम्ही म्हणतो. अरे संतोष देशमुख 3 टर्मचा आमदार होता, म्हणजे सॉरी आम्हीच आमदार असल्यामुळे आमचं नाव हे जरा कागद आयला नाही तर उलट होईल. 3 टर्मचा सरपंच होता, 2दा जनतेतून आला, 1 वेळा बॉडीतून आला. मग 3 वेळा सरपंच झालेला माणूस आणि पुढचं भविष्य म्हणजे चिंचोली माळी या जिल्हा परिषद सर्कलचा तो होणारा जिल्हा परिषद सदस्य होता. एवढी त्याची क्वालिटी होती, एवढा सुंदर तो वागत होता. मी एका मुलाखतीत सांगितलंय, संतोष हांगे हे स्वतः म्हणले लोकसभेच्या वेळेस पंकजाताईची रॅली चालली होती, अख्खं गाव म्हणत होतं सत्कार करू नका, तरी सुद्धा तो पाठ्या मला नाही, गावातून जाई नाही, आम्ही सत्कार करतो. मत किती होते ते रामकृष्ण हरी, पण मत किती होते हा प्रश्न वेगळा, परंतु माझा सत्कार करायला पाहिजे, मी सत्कार करतो. आणि आता नमिता मुंदडांचा सुद्धा बूथ प्रमुख संतोष देशमुख आहे. आणि त्या बूथ प्रमुखाची अशा चुकीच्या पद्धतीने जी हत्या तुम्ही केली ना, तर ती कोणालाच पटलेली नाही, एकाही माणसाला पटलेली नाही. तरी सुद्धा तुम्ही फेसबुक व्हॉट्सअपवर ऐसा करेंगे तैसा करेंगे, आणि हे असले नारपाळे एक कानफडात हाणले ना, ह्या कानाकडे हाणली तर पार पॅकटात पळत पळत जाते. अंगात त्याच्या बिलकुल सुपारी एवढाले सुद्धा यांचे मानगाट नाहीत. आणि काही बी लिहितात आणि काही टाकते सोशल मीडिया. परंतु आता जे माझ्यावरती लिहिते हेच लोक मनोजदादांच्या वरती काही दिवसापूर्वी तेच लिहित होते. हेच त्याच्या पाठीमाग राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर, देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा हेच लोक लिहित होते. यांनीच देवेंद्र फडणवीसांना टरबुजा खरबुजा आमका आम्ही नाही केला, टरबुजा आम्ही नाही केला, ह्यांनी केला. आणि तेच आज उठून मला शिव्या घेते, मला गाळ्या देते. याची अवकात काय, त्याची अवकात काय? अरे माझी अवकात काय? 80,000 मतदानांनी लीडने लोकांना निवडून. आणि या बीड जिल्ह्यात धनु भाऊ तुम्ही 1,42,000 मतांनी निवडून आले म्हणले. शाही एकाला लावायची शाही. आणि
330 बुथापैकी 230 बुथ जर ताब्यात असतील, बोगस मतावरचे तुमची निवडणूक आहे. अरे हे काय, हे राजासाहेब देशमुख आहे ना इथं. मतदानाच्या दिवशी ह्याला बदडीत, ऍडव्होकेट माधव जाधवला बदडीत. एक पोरग फडका काय, त्याचा बाप. अरे गाड्या पूजितानी सुद्धा तुम्ही बुवार काढता, गाड्या पूजितानी. परत एखाद्या चौकात ठोय, गोली मार भेजे में भेजा जो करता है, असं कोणतं तरी सत्य का काय पिक्चर मध्ये गाणं होतं. या बीड जिल्ह्यामध्ये गोली मार किधर भी हो गया. 1200 ते 1300 लायसन ज्या ज्या कलेक्टरांनी दिले, ज्या ज्या एसपींनी त्याला संमती दिली आणि ज्या डीवायएसपींनी त्याला मान्यता दिली, या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे. अरे आम्ही 5व्या टर्मचे आमदार झालो, अजून आम्हाला सुरक्षा द्या अशी म्हणायची पाळी आमच्यावर. आणि ज्या दिवशी कोणी गोळी घालणार आहे, जो गोली पे हमारा नाम होगा उसको कोई भी नहीं रोक सकता रे. त्यामुळे घाबरायचं नाही. हे जे झालंय, संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलंय, अरे 2 लिटर रक्त त्याच्या बॉडीमध्ये, 56 ठोके 6 जणांचे, 56 गुणिले 6 म्हणजे किती ठोके मारले त्याला तुमचं तुम्हीच गण. 350 ठोके तुम्ही दिले. आणि त्याला दिल्याच्या नंतर सुद्धा 12 तारखेला माझा सवाल आहे आमच्या पंकुताईंना. पंकुताई, मला सवाल आहे तुमचा. संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्टवर उतरला, 12 तारखेला तुम्हाला 12 डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस आहे. मान्य करतो मी, तुम्हाला जायचं होतं तिकडं, पण वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही? तो का नाही गेला हा सवाल आहे माझा. तुम्ही का गेला नाही? किंवा फक्त बोलतात कोरडं का? धनुभाऊ, तुम्ही जे बोललात ना गोपीनाथ गडाचा, अरे गोपीनाथ मुंडे कोण? गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या कालावधीत मटक्याचा खटका बसवला. मुंबईतलं गँगवर कुणी जर बंद केलं असेल तर ते गोपीनाथराव मुंडेंनी बंद केलं. गोपीनाथांच्या बरोबर सुद्धा आम्ही 10 वर्ष काम केलं. तो अनुभव वेगळा आहे, तुमच्या पुढे अनुभव काम करणं वेगळं आहे. तुम्हाला चांगले मोठाले आणि जे माणसं चांगले आहेत पंकुताई, तुम्हाला माणसं जमत नाहीत. तुम्हाला असे पाहिजे जी हुजूर जी हुजूर. आमची औलाद जी हुजूर करणारी नाही. आमची औलाद स्वाभिमानी औलाद आहे. तुमच्या पुढे जी हुजूर करणार नाही. आजपर्यंत केला नाही आणि उद्या बी कवाच करणार नाही. भले राजकारणात बाजूला जाऊ, परंतु पंकुताई, तुम्ही जसं यायला पाहिजे होतं तुम्ही आल्या नाही. चुकलात, याचं उत्तर द्या. काय असेल देऊ वाटलं तर द्या, नाही तर अपेक्षा बी नाही. नाहीच भेटायला आला तर अपेक्षा काय तुमच्याकडून? किमान तुमच्याकडून अपेक्षा होती, पण ते नाही. 300 टिप्पर वाळूचे, 400-500 टिप्पर फुकाट राखेचे. मी माहिती घेतली, राख कस काय उचलत आहेत ते म्हणले डायरेक्ट पिस्तूल घेऊन येते. अधिकारी म्हणतो इथं राख भरू नका, गोली मार द्यायची. ढिसक्याव, अशा प्रकारची भाषा, ढिसक्यावची भाषा त्या ठिकाणी होती. काय करीन 4 लोक काय करतील? 50 लोक जर बंगाट होऊन पिस्तूल हे घेऊन, राख म्हणजे आमचीच आहे,
₹1 थर्मलला न भरता 2002 सालापासून अव्याहतपणे 500 ट्रक फुकट चालल्यात. त्याचं उत्तर काय? मग पंकुताई 14 ते 19 तुम्ही होत्या, तुम्ही का बंद केल्या नाही? त्याचं कारण आहे की हे धनुभाऊंचं घर वर आहे, पंकुताईंचं घर खाली आहे. खाली हे सकाळी चहाला असतात आणि दुपारच्या नाश्त्याला वर असतात. आणि धनुभाऊ पंकुताई धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेतलेलं तुम्हाला मिळच नाही लागलं. सगळे झंटा फंटा ॲटम उधर है. आणि हा सगळा झंटा फंटा ॲटम कोण सांभाळित होता? आका. याला नाव घेत हे तुम्ही आमदारकी सुद्धा मी नाही म्हणलं, पंकजाताई म्हणल्यात भाड्याने दिली म्हणजे मंत्रिपद. मी तर आत्ता म्हणतोय त्या स्वतः म्हणल्यात भगवान भक्तिगडावर स्वतः म्हणल्यात भाड्याने दिलंय म्हणले मंत्रिपद. यांनी नुसतं डिप्युटीशीच भाड्याने नाही दिली, पालकमंत्रीपदच भाड्याने नाही दिलं, राज्याचं हे कोणतं कृषी खातं सुद्धा भाड्याने देऊ. मग आता चुकीच्या माणसाच्या हातात भाड्याने दिल्यावर होय आपला ऊस तोडीशी संबंध आहे. ते याचं काय घ्यायचं म्हणते, ऊस तोडायचं. हार्वेस्टर, त्या हार्वेस्टरला 4 लाखाची सबसिडी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची, 40 लाखाची 4,000 चालव. आयला आजकाल आमचं बी कवा बाबा सटाकलेवणीच होत. त्यातल्या त्यात दादा असल्यामुळे थोडं प्रेशर आलंय. मी आजपर्यंत कोणाचंच प्रेशर नाही ठेवलं, पण उलिसक प्रेशर येत. हे घेणाला का कुठं माग काय बघ. माझं म्हणणं आहे 40 लाखापैकी 9 लाख वाल्मिक कराडच्या घरी गेल्याशिवाय फाईल मंजूर होत नव्हती. खरं आहे का खोटं? काहीतरी ऊस तोडे हात असते वर हात करू ना दाखवा ना. ही करुण कहाणी आमच्या बीड जिल्ह्याची. करुणा कहाणी नाही म्हणत, करुणा कहाणी तर वेगळीच आहे. मी फक्त करुण कहाणी म्हणतोय. करुण कहाणी, करुणा कहाणी तर रोज माझी माय माऊली ती पहिली बायको आहे. पहिली बायको असून सुद्धा तिचं लय हाल चाललेत रे. त्यामुळं मला अधिकच काही बोलायचं नाही. भाऊ तुम्ही जे बोलतात ना तर चुकीचं. राखेमुळं दमा त्वचेचे आजार व्हायला लागले परळी तालुक्यातल्या लोकांना. कोणी काय बोलत नाही. वाळू बिंद आणि दहीफळे नावाचा एक कोणीतरी पियाय शिरसाळ्याला खरं आहे का खोटं एवढं सांगा. शिरसाळ्याचे कागद, शिरसाळ्याचा दहीफळे पक्षाचं कार्यालय असल्यासारखा वागतो. प्रकाश दादा तुमचा पक्ष फार मोठा हो असा. तुझाच पक्ष आहे बाबा, माझा नाही ना, महबूबाईचा नाही, मोहनचा नाही, तुझाच पक्ष आहे. असं वाढवा पक्ष, दहीफळे सारखे आणा पक्ष वाढा. अरे अख्ख्या 300 ट्रक दहीफळेच्या मार्गदर्शनाखाली, 500 ट्रक दहीफळेच्या मार्गाने. इलेक्शन मध्ये कोणी काय बोललो चुप बैठो नाही तर कौन कोटूंगा. खरं दहीफळेच पिस्तोल लावतोय. अरे काय तरा काय अवस्था कुणीकडे नेली. आणि तुम्ही गायरान जमीन शिरसाळ्याची अख्खीच्या अख्खी ढापली. अरे 1400 एकर का हेक्टर जमीन होती, सगळीच्या सगळी ढापली. आणि मार्केट कमिटीला आहेत ना, इथं असते ना शिरसाळ्याचे कोणीतरी, अरे उठून उभा राहा ना. मर्द असला तर उभं राहा. गणपत पाटलाचा मावस भाऊ असला तर उभं राहू नको. तर यांनी
1400 एकर गायरान जमीन हल्ली. सगळे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे बगल बच्चे यांनी जमीन हल्ली आणि कोण सोडलाय. अरे तुम्ही ओबीसी मानता, तिथं बंजारा समाजाचे लोक होते. बंजारा समाजाची स्मशानभूमी सुद्धा इकडेच घेतली. एवढी आजो इलेक्शन आले की एवढी आजो, इलेक्शन संपलं की जाजो. बंजाऱ्यांची अर्धी स्मशानभूमी तुम्ही घेतली. बंजारा समाजाचं उठून लावलं. पारधी समाजाचं तुम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या गप्पा मारता. अरे या देशामध्ये या राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार चालतो. आम्ही सुद्धा मानतो, चालतो. त्या फुले बस करू का? फुले पारधी समाजाची घरं बुलडोजरनी तोडली. अजून बडे मिलिटरी मॅन बडे, हा तो वंजारी समाजाचा आहे ना, तुमच्या स्वतःच्या समाजाचा. त्याच्या मुलाची ग्रामपंचायतला नोंद असून बडेला सुद्धा हाकलून लावलं. बडे भागो. ते म्हणतात मी मिलिटरी मॅन आहे, मिलिटरी मॅन आहे. अरे मिलिटरी मॅनाबद्दल स्वाभिमान असावा लागतो. आमच्याकडे शहीदांच्या खाणी आहेत. शहीद सुभाष सानप, सोंडगे, वालेकर, किती नावं घ्यायची, भरपूर आहेत. सगळी फार आहेत आमच्या बीड जिल्ह्यामध्ये. वेळ जाईल म्हणून बोलत नाही. ग्रामपंचायतला नोंद असून बडेचं घर उपसून टाकलं. बडेचा व्यवसाय उचलून टाकला, त्याला जागा दिली नाही. आणि एकूण 600 भाट्यात तुमच्या शिरसाळ्यात इट भाट्या 600, त्यातल्या 300 बोगस आहेत, 300. आणि त्या सगळ्याच्या सगळ्या आदरणीय धनुभाऊ आणि छोटा का यांच्या आशीर्वादाने चालणाऱ्या. याची चौकशी लावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगणारे मी, हे तिकडे जावा. निसार पट्टेदार हा गोपीनाथजी मुंडे साहेबांचा कट्टर समर्थक होता. मुस्लिम समाजाचा. पंडितांना पडले आणि हा निवडून आला. 1 महिन्यात टोकवाडीच्या तिथं ॲक्सिडेंट होऊन गेला. तिथले लोक काय म्हणते त्याबाबत तुम्ही जा. टीव्हीवाल्यावर तुमच्या पाया पडतो, लाका खालचं दाखवा, तुम्ही वरचं दाखवा. हिम्मत का झाली हे संतोष देशमुखापर्यंत येण्याची, ते मी सांगतोय. निसार पटेलची हत्या करण्यात आली तरी आता त्याचा पोरगा निवडून आला सरपंच. आणि तो फक्त खोट्या नोंदी देत नाही म्हणून कमी वयाचा सरपंच म्हणून दादा त्याचं पदच काढून टाकलं. सरपंच पदावरून काढला, परत आला तो कोर्टाकडून. आणि मारवाडी समाजाचं लोढा कुटुंब आहे, प्रॉपर परळीला. नारायणराव राणे महसूल मंत्री असताना 2.5 हेक्टर जमीन त्यांना आनंद फाउंडेशनला दवाखाना आणि वृद्धाश्रमासाठी दिली, परवानगी आणली. पण वाल्मिक तात्यालाच अध्यक्ष करा आणि साहेबांच्या कोणीतरी सचिव करा, उसके सिवाय तुम दवाखाना इधर नहीं डाल सकते, मथाऱ्या माणसा की सेवा नहीं कर सकते. ऐसा इनका राज है. आणि यादी केली ह्याच्या पाठीमागे जाऊ द्या. नाही संगीत दिघोळे, अरे लिहिले मी आता, थांबा. संगीत दिघोळे, वसंत गीते, किशोर फड, काका गर्जे, पांडुरंग गायकवाड, बंडू मुंडे, बापू आंधळे, एवढे मर्डर झालेत. आणि ह्या मर्डरच्या नंतर यांची हिम्मत झाली, बेरीज करा, या अख्खं अर्ध 75% पान भरलं. आणि वैशिष्ट्य असे, खून करणारे बी ह्यांच्याच घरी पाणी भरतात आणि ज्यांचं गेले ते बी ह्यांच्याच घरी पाणी भरतात. हा नवीन परळीचा पॅटर्न पोराव तुम्ही शिकून घ्या. आणि हा पॅटर्न याची व्याप्ती वाढत गेली म्हणून हे संतोष देशमुखांच्या पर्यंत आले. म्हणून माझी विनंती आहे बरं का, आकांचं तर लय बाहेर यायला लागले. परळीत आकाची जमीन, मांजर सुंब्याला हे तर जमीन जाधव नावाच्या रसाळांची घेतली. रसाळ
जमीनच नाही, त्या रसाळांची जमीन आहे. आणि वाल्मिक अण्णाला काय टाकायचंय पोहायचं आणि ते नसते का? स्विमिंग पूल टाकायचा आहे. आणि जमिनी कुणाच्या बी उकरितो, वाटण त्याच्या जमिनी उकरितो. अरे सिकंदराला सुद्धा ही परवानगी नव्हती, ॲडॉल्फ हिटलरला सुद्धा नव्हती. नवीन ॲडॉल्फ हिटलर तयार झाला का काय बीड जिल्ह्यात, नेमकं काय झालं? अत्यंत बेकारी. अध्यक्ष मांजरसंबा, सिमरी पारगाव तालुका माजलगाव, दिघोळला तर आम्हाला कळतच नाही इतकी जमीन आहे आकाची. इथपासून तर बीड शहर क्रॉस करून पलीकडे जमीन असेल. हे कुठून पैसे आले एवढे पैसे? आणि मी म्हणलंय आता इथं संदीप भाई आहेत, मी आहे, खासदार आहेत, प्रकाश दादा आहेत, 4 जण तर इथंच झालो. 4 मतं तर आपण एका बाजूला राहतो ना. फक्त एकच चौकशी करायची, एक चौकशी करायची. गेल्या 10 वर्षामध्ये हे पालकमंत्री असताना 70% निधी एकट्या परळी मतदारसंघाला गेलाय, 70%. आणि बाकीचे आम्ही संदीप भाईंना आम्ही गेले कोर्टात, हायकोर्टात हिंडू बेजार. कहा संदीप भैया गया उधर. त्याच्यामुळं 70 किती पैसे तिकडं हे सुद्धा आम्ही सांगू. आणि सगळ्यांना माझी विनंती आहे, हे लेकरू जरी उघड्यावर पडलं असलं ना, आपण सगळेजण मिळून त्याच्या मागं उभं राहण्याची आवश्यकता. फक्त तुम्ही सगळेजण माझ्या सहित तुम्ही सगळेजण उभं राहताल का नाही एवढा शब्द द्या. जरा वर हात करून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.